हॅलो स्टुडंट्स, आज आपण इलेक्ट्रोस्टॅटिक हा चॅप्टर सुरू करत आहोत. इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमातील इलेक्ट्रोस्टॅटिक हा चॅप्टर समजण्यासाठी 11वीच्या अभ्यासक्रमावर आपण जो अभ्यास केला त्याची थोडक्यात उजळणी रिव्हिजन आवश्यक आहे. आणि म्हणून आत्ताच्या पिरियडला आपण इयत्ता 11वीचा काही भाग रिवाईज करणार आहोत. मी याचे 2 भाग केलेत, पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड. ह्या दोन्ही भागात इयत्ता 11वीतला इलेक्ट्रोस्टॅटिक हा पूर्ण रिवाईज होईल आणि मग आपल्या 12वीच्या अभ्यासक्रमाला आपण सुरू करूयात. 11th स्टँडर्डमध्ये कुलम्स लॉ आपण अभ्यासलेला आहे. त्याचं स्टेटमेंट आठवत असेल पहा. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन between the 2 point charges at rest is directly proportional to the product of magnitude of the charges and inversely proportional to the square of the distance between them. स्टुडंट्स, आपल्याला हे माहिती आहे, जर लाईक चार्जेस असतील तर त्यांच्यामध्ये रिपल्सिव्ह फोर्स असतो, अनलाईक चार्जेस असतील तर अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. आणि हा फोर्स किती असतो हे सांगणारा लॉ, त्याला आपण कुलम्स लॉ असं म्हटलं आहे. तुम्हाला आत्ता फिगरमध्ये असं लक्षात येतं आहे, एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, एक निगेटिव्ह चार्ज आहे, त्याच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. एक पॉझिटिव्ह आहे, दुसरा पण पॉझिटिव्ह आहे, त्याच्यात रिपल्सिव्ह फोर्स आहे. एक निगेटिव्ह आहे, दुसरा पण निगेटिव्ह आहे, तरी पण रिपल्सिव्ह फोर्स आहे. आणि मग हा फोर्स किती असतो ते कुलम्स लॉनुसार त्याचा आपण फॉर्म्युला बघूयात. इथं फॉर्म्युला लिहिलं आहे पहा. एफ इन व्हॅक्यूम इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2/R². स्टुडंट, आता आपण अगोदरच्या पेजवरची जी फिगर होती ती इथं थोडं रिपीट करूयात. समजा आपण असं म्हणूयात, हा एक Q1 चार्ज आहे, हा Q2 चार्ज आहे, यांच्यातलं हे जे अंतर आहे ते R आहे. मग या दोघांमध्ये कुठला का फोर्स असेल ना, अट्रॅक्टिव्ह असो रिपल्सिव्ह, ते त्याच्या नेचरवरती अवलंबून आहे. आणि तो फोर्स किती असतो त्याचा फॉर्म्युला आहे. जर हे दोन्ही चार्जेस जर व्हॅक्यूममध्ये असतील, व्हॅक्यूम ह्या मीडियामध्ये ठेवले असतील, तर 1/4πε0 Q1 × Q2/R² असा फॉर्म्युला आहे. समजा इथं व्हॅक्यूमच्या ऐवजी दुसरं कुठलं तर एखादं मीडियम असेल तर हाच फॉर्म्युला असा लिहितो आपण. फोर्स इन द मीडियम इज इक्वल टू 1/4πε. इप्सिलॉन 0च्या ऐवजी काय घ्यायचं आहे, इप्सिलॉन इंटू Q1 Q2/R². दिस इज द फॉर्म्युला फॉर द फोर्स इन द मीडियम. स्टुडंट, हा इप्सिलॉन आणि इप्सिलॉन 0 म्हणजे काय? इप्सिलॉन 0 म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस, तर इप्सिलॉन म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. मग हे 2 फोर्सेस आहेत, त्यांचा जर आपण भागाकार घेतला, डिव्हिजन घेतली, तर फोर्स इन व्हॅक्यूम अपॉन फोर्स इन मीडियम इज इक्वल टू, इथे लिहिलेलं आहे पहा, 1/4πε0 Q1 Q2/R² डिवायडेड बाय 1/4π. आता इथं मीडियममध्ये इप्सिलॉन पाहिजे होतं पहा, प्रिंट मिस्टेक आहे. हे पेज आपण टेक्स्टमध्ये आहे तसं घेतलेलं आहे, दुरुस्त करूयात. 4πε इंटू Q1 Q2/R². आणि मग हे जो कॉमन पार्ट आहे तो कॅन्सल केल्यानंतर उत्तर येतं आहे ε/ε0. इथं हा जो इप्सिलॉन आहे तो छेदस्थानच्या छेदस्थानी आहे, डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला आहे, म्हणून तो न्युमरेटरला आला, डिवायडेड बाय ε/0. हा जो रेशो आहे ε/ε0, त्यालाच काय म्हणतात बघा, द रेशो ε/ε0 इज द रिलेटिव्ह परमिटिव्हिटी or dielectric constant of the medium and it is denoted by epsilon r or k.
K or epsilon r is equal to epsilon upon epsilon 0 is equal to force in vacuum divided by force in the medium. This is brief explanation of Coulomb's law. अट्रॅक्टिव्ह और रिपल्सिव्ह फोर्स म्हटलं की आपल्याला हे आठवलं पाहिजे. इथं सुरुवातीचा हा जो भाग आहे हा कॉन्स्टंट आहे पहा इलेक्ट्रोस्टॅटिक्समधला हा पार्ट. हा जो पार्ट आहे तो कॉन्स्टंट आहे आणि मग इंटू Q1 Q2 अपॉन R² असा हा कुलम्स लॉ लक्षात ठेवायचा. याच्या सहाय्याने आपल्याला फोर्स काढता येतो, मग तो अट्रॅक्टिव्ह असो अथवा रिपल्सिव्ह असो. पुढं जाऊयात. इयत्ता 11वीमध्ये आपण पुढचा कन्सेप्ट अभ्यासला ते म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू ए पॉईंट चार्ज. फिगरमध्ये दाखवले पहा. +Q हा एक पॉईंट चार्ज आहे आणि त्याच्यापासून R एवढ्या अंतरावर इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू फॅक्टर E दाखवली आहे आणि त्याचा फॉर्म्युला इथे लिहिला आहे. E इज इक्वल टू Q अपॉन 4πε0 इंटू R². किंवा आपण यातला कॉन्स्टंट जर बाजूला काढला असता तर हे उत्तर आलं असता E इज इक्वल टू 1 अपॉन 4πε0 इंटू ब्रॅकेट Q अपॉन R². येते लक्षात. दिस इज द फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक फील्ड, की त्यालाच इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असं पण म्हणतात, हे लक्षात ठेवायचं. इलेक्ट्रिक फील्ड ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. चार्ज पॉझिटिव्ह आहे म्हणून इलेक्ट्रिक फील्ड ही चार्जपासून दूर अशी त्याची दिशा आहे. हा जर निगेटिव्ह असता तर ही फील्ड चार्जकडे टुवर्ड द चार्ज अशी त्याची दिशा राहिली असतं. याचं जे युनिट आहे ते आहे SI सिस्टीममध्ये न्यूटन पर कुलम. पण इलेक्ट्रिक फील्डचा आणखी एक वेगळा फॉर्म्युला आहे. E इज इक्वल टू V अपॉन D. V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द 2 पॉईंट्स सेपरेटेड बाय डिस्टन्स D. आणि मग त्यावेळेस इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय D. या फॉर्म्युल्यानुसार त्याचं युनिट येते व्होल्ट पर मीटर आणि अगोदरच्या फॉर्म्युल्यानुसार येत आहे उत्तर न्यूटन पर कुलम. थोडक्यात, द रिजन अराउंड ए चार्ज्ड ऑब्जेक्ट in which Coulomb force is experienced by another charge is called as electric field, and mathematically the electric field is the force per unit charge. कन्सेप्च्युअली बोलायचं झालं तर इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय आहे. दिस इज द फोर्स, इथं दिलेलं आहे पहा बॉक्समध्ये, फोर्स पर युनिट चार्ज. हा बेसिक कन्सेप्ट आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड याचे 3 फॉर्म्युले तयार झाले पहा. कोणकोणते तयार होतात बघा. हा पहिला बेसिक फॉर्म्युला इलेक्ट्रिक फील्ड E इज इक्वल टू F अपॉन Q0. दुसरा फोर्सनुसार तयार झालेला आणि तिसरा पोटेन्शियल डिफरन्सच्या आधारे तयार झालेला. आपल्याला हे फॉर्म्युले त्यावेळेस गरज पडेल तिथं 12वीचा अभ्यास करताना आठवले गेले पाहिजेत. त्यासाठी आपण याची रिव्हिजन घेतलेली आहे. नेक्स्ट पुढे जाऊयात. पुढचा कन्सेप्ट आहे इलेक्ट्रिक डायपोल. इथे फिगर दिसते पहा. याच्यामध्ये एक +Q चार्ज आहे, -Q आणि दुसरा +Q आहे. त्याच्यातलं अंतर 2L दाखवलं आहे. ह्या 2 चार्जेसला एकत्रितरित्या इलेक्ट्रिक डायपोल असं म्हणायचं आहे. इथं लिहिलेलं व्याख्या कशी आहे बघा. ए पेअर ऑफ इक्वल अँड अपोजिट चार्जेस, ए पेअर ऑफ इक्वल अँड अपोजिट चार्जेस separated by finite distance is called an electric dipole. म्हणजे इक्वल चार्जेस पाहिजेत, मात्र त्याचं नेचर अपोजिट पाहिजे. एक प्लस असला तर एक मायनस आहे, त्यांच्यात काही ना काही अंतर आहे, सेपरेशन आहे. त्या दोघांना एकत्रितरित्या म्हणायचा इलेक्ट्रिक डायपोल. आता हे जे 2 चार्जेस आहेत याच्यातून पास होणारी मी एक रेषा काढली पाहता, त्याला म्हणायचं ॲक्सिस ऑफ द डायपोल. त्याच लाईनला नाव आहे ॲक्सियल लाईन. आणि याला परपेंडिक्युलर एक रेषा काढली आत्ता मी. पण डायपोलच्या सेंटरमधून पास होणारी आणि ॲक्सिसला परपेंडिक्युलर रेषा काढली, त्याला म्हणायचं आहे इक्विटोरियल लाईन. आणि इलेक्ट्रिक डायपोल एक्सप्रेस करण्यासाठी डायपोल मोमेंट ही फिजिकल क्वांटिटी वापरतात.
ती व्हेक्टर क्वांटिटी आहे. डायपोल मोमेंट आपण पी ह्या अल्फाबेटनं दाखवणार आहोत आणि पी बरोबर फॉर्म्युला आहे क्यू इंटू 2L. क्यू म्हणजे दोन्हीपैकी एका चार्जचं मॅग्नेट्यूड, 2L म्हणजे त्याच्यातलं अंतर, त्याला डायपोल लेंथ असं म्हणतात. आता हे 2L का म्हटलं आहे? सेंटरपासून एका चार्जचं अंतर L, दुसऱ्या चार्जचं अंतर L, टोटल अंतर 2L असं इथं अंतर हे दाखवलेलं आहे. आणि म्हणून फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू क्यू इंटू 2L. यालाच आपण इलेक्ट्रिक डायपोल असं म्हटलं आहे. आता हा डायपोल व्हेक्टर आहे पहा. मग प्रश्न पडतो त्याची दिशा कुठून कुठं आहे? P इज डिरेक्टेड फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. म्हणजे इथं बघा हा निगेटिव्ह चार्ज आहे ई ह्या ठिकाणी. म्हणजे पीची दिशा कशी असणार आहे? मी हिरव्या ब्रशने दाखवले पहा, ॲरो दाखवला आहे. इट इज डिरेक्टेड फ्रॉम निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज. डायपोल मोमेंटचं युनिट काय असणार आहे? क्यूचं युनिट आहे कुलम, 2L म्हणजे लेंथ, त्याचं युनिट आहे मीटर, म्हणजे कुलम मीटर हे त्याचं युनिट आहे. आणखी थोडासा भाग याच्या संदर्भात अभ्यासूयात, पुढं जाऊयात. आपल्याला इलेक्ट्रिक डायपोल म्हटलं की टॉर्क हा कन्सेप्ट येतो बऱ्याच वेळा. तो डायपोल जर एखाद्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला तर त्याच्यावर इक्वल अपोजिट फोर्स तयार होतात, त्याला टॉर्क असं म्हटलं आहे. अँड मोमेंट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टॉर्क इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द टू फोर्सेस, असा बेसिक कन्सेप्ट आहे. तुम्ही सेक्शन फिजिक्समधले सुरुवातीचे सेक्शन फर्स्टमधले काही चॅप्टर अभ्यासताना टॉर्क हा कन्सेप्ट अभ्यासलेला आहे. आपण मॅग्नेटिझममध्ये पण याचा चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे इयत्ता 11वीमध्ये. आणि त्याच अनुषंगानं टॉर्क बरोबर एनी वन फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द टू फोर्सेस. आणि डायरेक्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायचा आहे तो हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. टॉर्क टाऊ इज इक्वल टू पी ई साईन थिटा. पी म्हणजे डायपोल मोमेंट, ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड, आणि थिटा म्हणजे ॲक्सिस ऑफ द डायपोल आणि इलेक्ट्रिक फील्ड याच्यातला अँगल. आणि इथं साधं सोपं एक्सप्लेन करून दिले पहा. जर थिटा 90 डिग्री असेल तर साईन थिटा 1 असतो, त्यावेळेस टॉर्क पी ई असतो. आणि थिटा जर 0 असेल तर साईन थिटा 0 येणार, म्हणजे टॉर्क पण 0 येणार. म्हणजे टॉर्क एकदा मॅक्झिमम एकदा मिनिमम आहे. इट डिपेंड्स अपॉन द व्हॅल्यू ऑफ थिटा. आपल्याला लक्षात ठेवायचा तो ह्या बॉक्समधला फॉर्म्युला, टॉर्क ऑन द इलेक्ट्रिक डायपोल टाऊ इज इक्वल टू पी ई साईन थिटा. स्टुडंट्स, टॉर्क याचं युनिट काय ते आपल्याला बघायचं आहे पहा. डायपोल मोमेंट आणि इलेक्ट्रिक फील्ड असं म्हटलं आहे, पण बेसिक फॉर्म्युला काय? फोर्स आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स युनिट आहे न्यूटन, परपेंडिक्युलर डिस्टन्स युनिट आहे मीटर, आणि म्हणून टॉर्कचं SI सिस्टीममधलं युनिट आहे न्यूटन मीटर. आणखी एक महत्त्वाचं, आपण हे आत्ता जे पाहिलं मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू, म्हणजे जर इलेक्ट्रिक डायपोल ह्याचा ॲक्सिस इलेक्ट्रिक फील्डला परपेंडिक्युलर असेल, थिटा 90 असेल, तर टॉर्क सर्वात जास्त असणार. ह्या टॉर्कचा इफेक्ट काय? आपल्याला दृश्य स्वरूपात काय परिणाम पाहायला मिळतो? ड्यू टू टॉर्क डायपोल गेट्स रोटेटेड. कारण ते इक्वल अपोजिट फोर्सेस असतात, पण ते वेगवेगळ्या पॉईंटला असतात, आणि त्याचा इफेक्ट म्हणजे डायपोल रोटेट होतो. डायपोल रोटेट होऊ लागला की थिटा हळूहळू कमी होणार, थिटा कमी होऊ लागला की टॉर्क पण कमी होणार, आणि अशी एक स्टेज येणार की थिटा 0 असताना टॉर्क 0 होणार आणि तो डायपोल त्या पोझिशनला स्थिर राहणार. अशा रीतीने एखादा इलेक्ट्रिक डायपोल हा जर इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला तर त्याच्यावर टॉर्क तयार होतो. टॉर्कमुळं त्याचं रोटेशन होतं, थिटा कमी होतो, आणि काही वेळानं त्या डायपोलचा ॲक्सिस इलेक्ट्रिक फील्डला पॅरलल होतं, म्हणजे थिटा 0 होतो आणि तो टॉर्क 0 होतो. टॉर्क यालाच मोमेंट ऑफ कपल असं पण म्हणतात. म्हणजे इथं 2 इक्वल अपोजिट फोर्सेस तयार होतात. आपल्याला माहिती आहे 2 इक्वल अपोजिट फोर्सेस असतील तर नेट इफेक्ट 0 येतो, पण ते एकाच पॉईंटला असतील तर, ते वेगळ्या पॉईंटला असतील तर नेट इफेक्ट 0 येत नाही आहे. इथं ते वेगवेगळ्या पॉईंटला आहेत आणि म्हणून नेट इफेक्ट 0 न येता एक पेअर ऑफ फोर्स तयार होते. त्याचा मोमेंट, त्यालाच मोमेंट ऑफ कपल किंवा टॉर्क असं म्हणतात. आणि टॉर्क ऑन द डायपोल त्याचा फॉर्म्युला आहे फोर्स, दोन्ही फोर्सपैकी कुठल्या एका फोर्सचं मॅग्निट्यूड
आणि त्या दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता हे कशाप्रकारे फॉर्म्युला डिराईव्ह झाला वगैरे ते इयत्ता 11वीमध्ये झालेलं आहे. आपल्याला फोकस करायचं आहे ते फक्त ह्या इक्वेशनवरती. टॉर्क टाऊ इज इक्वल टू PE साईन थिटा. हेच इक्वेशन आपण मॅग्नेटिझममध्ये अभ्यासलेलं आहे. मॅग्नेटिझममध्ये मात्र आपण त्याला MB साईन थिटा असं म्हटलं होतं. आणखी एक लक्षात ठेवा, इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपण चार्जेस आर रेस्ट ॲट रेस्ट असं असताना त्याच्याशी संबंधित फिनॉमिनाचा अभ्यास करतो आहे. चार्जेस मोशनमध्ये आले की त्याला करंट इलेक्ट्रिसिटी म्हणतो, आणि चार्जेस रेस्ट कंडिशनमध्ये आहे, त्यांची व्हेलॉसिटी 0 आहे, त्यावेळेचा अभ्यास त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक असं म्हटलं आहे. इथं जो आपण अभ्यास करतो आहे ते चार्जेस आर ॲट रेस्ट, त्यालाच आपण इलेक्ट्रोस्टॅटिक किंवा स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिकमधला हा फॉर्म्युला आहे टॉर्क टाऊ इज इक्वल टू PE साईन थिटा, आणि त्याचं SI सिस्टीममधलं युनिट आहे न्यूटन मीटर.